खरं म्हणजे 1,500 रुपये आपण देत होतो। कोल्हापूरच्या सभेमध्ये ते आता 1,500 वरून आपण 2,121 रुपये आपण ते करून दिलेत, वाढवलेले आहे। खरं म्हणजे मी म्हणालो होतो, जेव्हा ताकद वाढवाल, शक्ती सरकारची वाढवाल, आशीर्वाद द्याल, तेव्हा हे पैसे वाढत जातील। कारण हे पैसे तुमचे आहेत, हे सर्वसामान्यांचे आहे। आणि म्हणून आम्ही लाडक्या बहिणींना ओवाळणी 20,000 केला, आता 20,000 केला। येणाऱ्या पुढच्या काळामध्ये नरेंद्र 25,000 रुपये आपण केल्याशिवाय राहणार। नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा आताच ऐकलेलं आहे की थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आदेश दिलेला आहे की आजच बहिणींच्या खात्यामध्ये गुढीपाडव्याची ओवाळणी 20,000 रुपये जमा केले जाणार आहे। त्यामुळे जर तुमचा अर्ज लाडके बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुमच्या खात्यामध्ये आज गुढीपाडव्याची ओवाळणी जमा केले जाणार आहे। अखेर आज सर्व लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे। आजपासून बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता सुद्धा विस्तांतर केला जाणार आहे। म्हणजेच बहिणींच्या खात्यामध्ये आज गुढीपाडव्याची ओवाळणी आणि एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता सुद्धा विस्तांतर केला जाणार आहे। बघा, काही मिनिटांपूर्वी डीबीटी बटन दाबण्यात आलेला आहे, त्यामुळे सर्व बहिणींच्या खात्यामध्ये आजच एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता आणि गुढीपाडव्यानिमित्त ओवाळणी सुद्धा जमा होणार आहे। थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आदेश दिलेला आहे, तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे। आता त्याचं इथं आपण क्लिक करणार आणि सगळ्यांच्या खात्यात पैसे जाणार। लाडक्या बहिणी इकडे आल्यात, कुणाच्या खात्यात पैसे आले त्यांनी हात वर करा। सगळ्यांच्या पैसे आलेत, कुणाचे राहिले असतील त्या बहिणी पण वंचित राहणार नाहीत, हा शब्द तुमच्या भावाचा आहे। तर बघा, आताच तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आदेश दिलेला आहे की बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट पैसे येण्यास सुरुवात सुद्धा होणार आहे। त्यामुळे जर तुमचा अर्ज लाडके बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल आणि तुमचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये आजच एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता आणि गुढीपाडव्याची ओवाळणी सुद्धा जमा होणार आहे। परंतु आज महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आदेश दिलेला आहे की बहिणींना एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता 21 रुपये प्रमाणे सोडण्यात येणार आहे। बघा, तुमचा अर्ज लाडके बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुमच्या खात्यामध्ये आज एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता 21 रुपये प्रमाणेच विस्तांतर केला जाणार आहे। तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे की देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हटलेले आहेत। 500 रुपये नाही, लाडक्या बहिणींना 2100 रुपये आपण खात्यामध्ये देणार आहोत। तर बघा, आताच तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आदेश दिलेला आहे की बहिणींच्या खात्यामध्ये आज 21 रुपये प्रमाणे एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता विस्तांतर केला जाणार आहे। सोबतच बहिणींच्या खात्यामध्ये गुढीपाडव्याची ओवाळणी जमा केले जाणार आहे। त्यामुळे तुमचा अर्ज लाडके बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुमच्या खात्यामध्ये आजच दोन्ही लाभांचे पैसे जमा होणार आहे। सोबतच ज्या बहिणींचा अर्ज लाडके बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल त्या बहिणींच्या खात्यामध्ये आज मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे पैसे सोडण्यात आलेले आहेत। त्यामुळे जर तुमचा अर्ज लाडके बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुमच्या खात्यामध्ये आजच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे पैसे येणार आहेत। परंतु हे 3 गॅसचे 2,500 रुपये मिळवण्यासाठी सोबतच एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता मिळवण्यासाठी आणि गुढीपाडव्याची ओवाळणी मिळवण्यासाठी राज्य सरकारकडून 3 नियम घातलेले आहेत। ज्या लाडक्या बहिणी या 3 नियमांमध्ये बसत असतील त्यांच्याच खात्यामध्ये आज गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये, एप्रिल महिन्याचे 21 रुपये आणि ओवाळणी सुद्धा मिळणार आहे। त्यामुळे हे 3 नवीन नियम कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घ्या। ज्या बहिणी या 3 नियमांमध्ये बसत असतील त्यांच्याच खात्यामध्ये या 3 लाभांचे पैसे
येणार आहेत। बघा याच्यामध्ये जो पहिला नियम घालण्यात आलेला आहे तर तो पहिला नियम म्हणजे लाडक्या बहिणी इतर कोणत्या योजनांचा लाभ घेत नसावे तरच बहिणींच्या खात्यामध्ये आज तिन्ही लाभांचे पैसे येणार आहेत। बघा तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुम्ही फक्त लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असावे। संजय गांधी निराधार योजना असेल किंवा श्रावण बाळ योजना असेल या योजनांचा तुम्ही लाभ घेत नसावे तरच तुम्हाला या तिन्ही लाभांचे पैसे येणार आहे। सोबतच लाडक्या बहिणींनो जो दुसरा नियम आहे तर तो दुसरा नियम म्हणजे बहिणींनी गुढीपाडव्यानिमित्त 4 चाकी गाडी घेतलेली नसावी। बघा तुम्ही जर या गुढीपाडव्याला 4 चाकी गाडी घेतलेली असेल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत, कारण लाडकी बहीण योजनेचे जे निकष आहेत तर ते निकषांमध्ये स्पष्टपणे सांगितलेले आहे की ज्या बहिणींकडे 4 चाकी गाडी नसेल त्यांच्याच खात्यामध्ये पैसे सुद्धा येणार आहेत। जर तुमच्याकडे 4 चाकी गाडी असेल किंवा या गुढीपाडव्याला जर तुम्ही 4 चाकी गाडी घेतलेली असेल तर तुम्हाला या तिन्ही लाभांचे पैसे येणार नाहीत। सोबतच तिसरा नियम म्हणजे लाडक्या बहिणींचे उत्पन्न या चालू वर्षामध्ये वाढलेले नसावे। बघा तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल आणि तुमचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला आज या तिन्ही लाभांचे पैसे येणार नाहीत, परंतु ज्या बहिणींचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे त्यांच्याच खात्यामध्ये आज एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता आणि गुढीपाडव्याची ओवाळणी जमा होणार आहे। बघा लाडक्या बहिणींनो ज्या बहिणी या 3 नियमांमध्ये बसलेल्या असतील त्याच बहिणींना आज एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता आणि ओवाळणी सुद्धा मिळणार आहे। बघा स्पष्टपणे सांगण्यात आलेले आहे की ज्या लाडक्या बहिणी या 3 नियमांमध्ये बसणार आहेत त्यांच्याच खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता आणि गुढीपाडव्यानिमित्त ओवाळणी सुद्धा मिळणार आहे। परंतु लाडक्या बहिणींनो जर तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे 2,500 रुपये मिळवायचे असतील तर तुम्ही या गॅसच्या पात्रतेमध्ये सुद्धा बसायला पाहिजे, म्हणजेच एप्रिल हप्त्यासाठी वेगळे पात्रता सुद्धा घातलेले आहेत, वेगळे नियम सुद्धा घातलेले आहेत आणि या गॅससाठी सुद्धा वेगळ्या पात्रता घातलेले आहेत, वेगळे नियम सुद्धा घातलेले आहेत। त्यामुळे जर तुम्ही त्या एप्रिल महिन्याच्या 3 पात्रतेमध्ये बसत असाल तर तुम्हाला एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता आणि गुढीपाडवा ओवाळणी सुद्धा मिळणार आहे। परंतु ज्या लाडक्या बहिणी या गॅसच्या नियमांमध्ये बसत असतील त्यांच्या खात्यामध्ये या गॅस कनेक्शनचे पैसे सुद्धा जमा होणार आहे। तर बघा हे गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये मिळवण्यासाठी जो पहिला नियम घातलेला आहे तर तो पहिला नियम म्हणजे लाडक्या बहिणींचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असावा। बघा हे गॅस कनेक्शनचे पैसे फक्त याच बहिणींना मिळणार आहेत की ज्यांचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला आहे। सध्याच्या स्थितीला त्या बहिणींना रिजेक्ट म्हणून मेसेज आलेला नसेल तर त्याच बहिणींना गॅस कनेक्शनचे पैसे सुद्धा मिळणार आहे। सोबतच लाडक्या बहिणींच्या घरामध्ये कोणत्या तरी एका कंपनीचा गॅस असावा। बघा तुमच्या घरामध्ये कोणत्या तरी एका कंपनीचा गॅस असेल तर तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनचे पैसे देण्यात येणार आहे। सोबतच गॅस कनेक्शनचे पैसे मिळवण्यासाठी जो दुसरा नियम घातलेला आहे तर तो दुसरा नियम म्हणजे बहिणीने गॅस 6 महिन्यांपूर्वी घेतलेला असावा। बघा तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल आणि तुम्हाला गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये मिळवायचे असतील तर तुम्ही गॅस 6 महिन्यांपूर्वी घेतलेला असावा आणि त्या गॅस कनेक्शनचे KYC केलेले असावे तरच तुम्हाला गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहेत, अन्यथा तुमच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे येणार नाहीत, स्पष्टपणे GR मध्ये सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। तर बघा गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये मिळवण्यासाठी फक्त 2च नियम घालण्यात आलेले होते। जर तुम्ही या 2 नियमांमध्ये बसलेला असाल तरच तुमच्या खात्यामध्ये आज एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता आणि गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहेत। तुम्हाला गॅस कनेक्शनसाठी ज्या ज्या पात्रता जे नियम घातलेले होते ते सुद्धा सांगितलेले आहे। सोबतच एप्रिल महिन्याच्या 10व्या हप्त्यासाठी आणि पाडव्याच्या ओवाळणीसाठी ज्या ज्या पात्रता घातलेल्या होत्या त्या पात्रता सांगितलेल्या आहेत। जर तुम्ही या टोटल मिळून 5 पात्रतांमध्ये 5 नियमांमध्ये बसत असाल तर तुमच्या खात्यामध्ये आज एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये आणि पाडव्याची ओवाळणी सुद्धा मिळणार आहे। परंतु
लाडक्या बहिणींनी कालच्या व्हिडिओमध्ये काही महत्त्वपूर्ण असे प्रश्न सुद्धा विचारलेले होते। आज सुद्धा भरपूर लाडक्या बहिणींनी कमेंटच्या द्वारे प्रश्न सुद्धा विचारलेले आहेत। त्यामुळे या लाडक्या बहिणींनी कोणकोणते प्रश्न विचारलेले आहेत ते सुद्धा तुम्हाला लगेच सांगतो आणि त्याचे उत्तर अगदी एका मिनिटामध्ये सांगणार आहे, जेणेकरून तुमच्या मनामधील सर्व शंका 100% दूर होऊन जातील। तर बघा, लाडक्या बहिणींनी जो पहिला प्रश्न विचारलेला होता तर तो पहिला प्रश्न म्हणजे आज कोणत्या बहिणींना पैसे मिळणार आहेत। बघा, एक गोष्ट लक्षात घ्या की ज्यांचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला आहे त्यांच्याच खात्यामध्ये या तिन्ही लाभांचे पैसे येणार आहे। सोबतच ज्या बहिणींनी आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेला असेल आणि ते सध्याच्या स्थितीला ऍक्टिव्ह असेल तरच तुम्हाला आज या तिन्ही लाभांचे पैसे येणार आहेत। आणि तुम्ही ज्या 5 पात्रता सांगितलेल्या होत्या, जर तुम्ही या 5 पात्रतेमध्ये पात्र ठरत असाल, या 5 नियमांमध्ये बसत असाल तरच तुम्हाला आज एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता, गॅस कनेक्शनचे पैसे आणि पाडव्याची ओवाळणी सुद्धा मिळणार आहे। सोबतच लाडक्या बहिणींचा जो दुसरा महत्त्वाचा प्रश्न होता तर तो दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे सर्व मिळून आज बहिणींच्या खात्यामध्ये किती पैसे येणार आहेत। बघा, याची अपडेट काही मिनिटांपूर्वी आलेली आहे, तुम्हाला सुद्धा लगेच सांगतो। बघा, तुमच्या खात्यामध्ये आज एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता 2100 रुपये, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनचे 2500 रुपये, ओवाळणीचे पैसे सुद्धा मिळणार आहेत। परंतु या ओवाळणीसाठी अजून एक महत्त्वाचा नियम सांगण्यात आलेला आहे, तो नियम अगोदर सांगणार आहे, त्यानंतर तुम्हाला ओवाळणी सुद्धा किती मिळणार आहे ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। सोबतच ज्या बहिणींना मागील हप्ते आलेले नसतील त्या बहिणींना मागील हप्ते सुद्धा मिळणार आहे। एकंदरीत बहिणींना आज एप्रिल महिन्याचे 2100 रुपये, गॅस कनेक्शनचे 2500 रुपये आणि मागील जेवढे पण पैसे राहिलेले असतील तेवढे सर्व पैसे सोडण्यात आलेले आहेत। म्हणजेच कोणत्याही बहिणीवरती अन्याय होणार नाही, कोणत्याही बहिणीचा 1 रुपया सुद्धा कमी पाठवणार नाही असा आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे। सोबतच लाडक्या बहिणींचा जो तिसरा प्रश्न आहे तर तो तिसरा प्रश्न म्हणजे मागील पैसे मिळणार का। बघा, आता तुम्हाला सांगितलेलं आहे की मागील पैसे सरसकट सर्व मिळणार आहे, कोणत्याही बहिणीवरती अन्याय होणार नाही। ज्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता आलेला नसेल, ज्या बहिणींना मार्च महिन्याचा 9वा हप्ता आलेला नसेल त्या बहिणींना मागील दोन्ही हप्त्यांचे पैसे येणार आहेत आणि या चालू महिन्यांचे पैसे येणार आहेत। तरी पण तुम्हाला जर या मागील महिन्यांचे पैसे आलेले नसेल तर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या हेल्पलाईन नंबरवरती तक्रार सुद्धा करू शकता, जेणेकरून तुमचा अर्ज चेक केला जाईल। त्यानंतर तुम्ही जर पात्रतेच्या निकषांमध्ये बसत असाल तर तुमच्या खात्यामध्ये मागील पैसे सुद्धा सोडण्यात येतील। याच्यामध्ये जो लाडकी बहीण योजनेचा हेल्पलाईन नंबर आहे तर तो हेल्पलाईन नंबर म्हणजे 9861717171। बघा, हा लाडकी बहीण योजनेचा हेल्पलाईन नंबर आहे, तर हा नंबर आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करायचा आहे आणि व्हॉट्सअपवरून या ठिकाणी मेसेज सुद्धा करायचं आहे। त्या ठिकाणी तुम्हाला कारण सुद्धा टाकायचं आहे की आम्हाला मागील 2 महिन्यांचे पैसे आलेले नाहीत, आम्ही मागील सर्व पात्रतेमध्ये बसत आहोत, आम्हाला सुद्धा पैसे पाठवा। त्यानंतर तुमचा अर्ज चेक केला जाईल। जर तुम्ही खरोखर पात्रतेच्या निकषांमध्ये बसत असाल तर तुम्हाला मागील पैसे सुद्धा येणार आहेत। सोबतच लाडक्या बहिणींचा जो चौथा प्रश्न आहे तर तो चौथा प्रश्न म्हणजे गॅस कनेक्शनचे पैसे मिळणार का, तर मिळाले तर किती पैसे मिळणार आहेत। बघा, व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेले आहे, परंतु परत एकदा लगेच सांगतो। त्यानंतर आपण ज्या जिल्ह्यांमध्ये हे पैसे विस्तांतर होणार आहे ते जिल्हे सुद्धा बघून घेऊयात। बघा, गॅस कनेक्शनचे पैसे प्रामुख्याने 3 टप्प्यांमध्ये सोडण्यात आलेले आहेत। म्हणजे पहिला टप्पा 830 रुपयांचा आहे, दुसरा टप्पा 830 रुपयांचा आहे आणि तिसरा टप्पा 830 रुपयांचा आहे। म्हणजे टोटल मिळून सरासरी 2500 रुपये बहिणींच्या खात्यामध्ये सोडण्यात येणार आहेत। बघा, काही बहिणींना मागच्या महिन्यामध्ये 1 हप्ता आलेला आहे, काही बहिणींना या चालू महिन्यामध्ये हप्ता सुद्धा आलेला आहे आणि पुढच्या महिन्यामध्ये 1 हप्ता मिळणार आहेत। म्हणजे टोटल मिळून या 3 हप्त्यांचे 2500 रुपये सुद्धा मिळणार आहेत। परंतु काही बहिणींना एकदाच 2500 रुपये सुद्धा आलेले आहेत, काही बहिणींना 3 टप्प्यांमध्ये हे पैसे सुद्धा विस्तांतर होत आहेत। परंतु आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी शेवटच्या 20 जिल्ह्यांमध्ये या तिन्ही लाभांचे पैसे सोडण्यात आलेले आहेत। त्याच्यामध्ये गॅस कनेक्शनचे 2500 रुपये, एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता 2100 रुपये आणि गुढीपाडव्याची ओवाळणी सुद्धा पाठवण्यात आलेले आहे। त्यामुळे हे जे 20 जिल्हे आलेले आहेत ते 20 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊया, जेणेकरून तुमचा जिल्हा जर या 20 जिल्ह्यांमध्ये असेल तर तुमच्या खात्यामध्ये या तिन्ही
लाभांचे पैसे 100% येणार आहेत। बघा या 20 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा म्हणजे पुणे जिल्हा। ज्या बहिणींचा जिल्हा पुणे जिल्हा असेल त्यांच्या खात्यामध्ये आज तिन्ही लाभांचे पैसे येणार आहे। सोबतच दुसरा जिल्हा म्हणजे सातारा जिल्हा, तिसरा जिल्हा म्हणजे सांगली जिल्हा, चौथा जिल्हा म्हणजे रत्नागिरी जिल्हा, पाचवा जिल्हा म्हणजे रायगड जिल्हा, सहावा जिल्हा म्हणजे ठाणे जिल्हा, सातवा जिल्हा म्हणजे पालघर जिल्हा, आठवा जिल्हा म्हणजे मुंबई शहर, नववा जिल्हा म्हणजे मुंबई उपनगर, 10वा जिल्हा म्हणजे नगर, 11वा जिल्हा म्हणजे नाशिक, 12वा जिल्हा म्हणजे औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर, 13वा जिल्हा म्हणजे जळगाव जिल्हा, 14वा जिल्हा म्हणजे बुलढाणा जिल्हा, 15वा जिल्हा म्हणजे जालना जिल्हा, 16वा जिल्हा म्हणजे परभणी जिल्हा, 17वा जिल्हा म्हणजे बीड जिल्हा, 18वा जिल्हा म्हणजे उस्मानाबाद जिल्हा म्हणजे धाराशिव जिल्हा, 19वा जिल्हा म्हणजे नांदेड जिल्हा आणि 20वा जिल्हा म्हणजे यवतमाळ जिल्हा। बघा ज्या बहिणींचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी असेल त्यांच्या खात्यामध्ये आज तिन्ही लाभांचे पैसे येणार आहेत। उर्वरित जिल्ह्यांमध्ये उद्या आणि परवा सुद्धा हे पैसे येणार आहेत, त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींनी काळजी करायची गरज नाही। परंतु ज्या बहिणींचा जिल्हा या प्रमुख 20 जिल्ह्यांपैकी असेल त्यांचा बँक खातं या प्रमुख काही बँकेमध्येच असायला पाहिजे। बघा स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आज काही प्रमुख बँकेमधून हे पैसे सोडण्यात आलेले आहेत, त्यामुळे या प्रमुख बँकेमध्ये ज्या ज्या बहिणींचं बँक खातं आहे त्यांच्या खात्यामध्ये सर्वात अगोदर पैसे येणार आहेत, त्यानंतर उर्वरित जेवढ्या पण बँका आहेत तेवढ्या बँकेमध्ये सुद्धा पैसे येणार आहेत। त्यामुळे ज्या प्रमुख बँका आलेल्या आहेत त्या प्रमुख बँका सुद्धा बघून घ्या। बघा याच्यामध्ये जी पहिली बँक आलेली आहे तर ती पहिली बँक म्हणजे ॲक्सिस बँक, दुसरी बँक म्हणजे HDFC बँक, तिसरी बँक म्हणजे IDBI बँक, चौथी बँक म्हणजे RBL बँक, पाचवी बँक म्हणजे धनलक्ष्मी बँक, सहावी बँक म्हणजे सिटी बँक, सातवी बँक म्हणजे ICICI बँक, आठवी बँक म्हणजे IDFC बँक, नववी बँक म्हणजे कोटक महिंद्रा बँक, 10वी बँक म्हणजे इंडस बँक, 11वी बँक म्हणजे बंधन बँक, 12वी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, 13वी बँक म्हणजे बँक ऑफ इंडिया, 14वी बँक म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र, 15वी बँक म्हणजे IDFC बँक, 16वी बँक म्हणजे ICICI बँक, 17वी बँक म्हणजे महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि 18वी बँक म्हणजे पोस्ट बँक। बघा या प्रमुख बँकेमधून हे पैसे सोडण्यात आलेले आहेत, त्यामुळे ज्या बहिणींचं बँक खातं या प्रमुख बँकेपैकी असेल त्यांच्या खात्यामध्ये सर्वात अगोदर पैसे येणार आहेत, त्यानंतर उर्वरित बँकेमध्ये सुद्धा पैसे येणार आहेत। म्हणजे एकंदरीत लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेचा हप्ता घेण्यासाठी सर्व बँका चालणार आहेत, कोणत्याही बहिणीने गैरसमज करायचा नाही। सोबतच लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून 3 योजनांचे अर्ज सुरू करण्यात आलेले आहे। ज्या बहिणींचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल त्या बहिणींना सक्षम बनवण्यासाठी या 3 योजनांचा अर्ज सुरू करण्यात आलेला आहे, त्यामुळे जर तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुम्ही सुद्धा या 3 योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा आहे। भरपूर लाडक्या बहिणींनी भरपूर माता भगिनींनी मागच्या वर्षी या 3 योजनांचा लाभ घेतलेला आहे, त्यामुळे तुम्हाला जर या वर्षी या 3 योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही सुद्धा अर्ज करणं गरजेचं आहे। तर बघा या 3 योजनांपैकी पहिली योजना म्हणजे मोफत शिलाई मशीन योजना। बघा ही योजना केंद्र सरकारची सर्वात मोठी योजना आहे, म्हणजे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना। तर या प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गत मोफत शिलाई मशीन योजना या योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना देण्यात येणार आहे। जर तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुम्हाला मोफत शिलाई मशीन योजना खरेदी करण्यासाठी राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून 25,000 रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे, त्यामुळे जर तुम्हाला मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा असेल तर तुम्ही प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना या ऑफिशियल वेबसाईट वरून अर्ज सुद्धा करायचा आहे। सोबतच लाडक्या बहिणींसाठी जी दुसरी योजना आलेली आहे तर ती दुसरी योजना म्हणजे मोफत पिठाची गिरणी योजना। बघा ही योजना राज्य सरकारची सर्वात मोठी योजना आहे। ज्या बहिणींना स्वतःचा व्यवसाय करायचा असेल, स्वतःच्या पायावरती उभं राहायचं असेल तर त्यांच्यासाठी राज्य सरकारकडून 20,000 रुपये रक्कम पिठाची गिरण खरेदी करण्यासाठी देण्यात येणार आहे। जर तुम्हाला मोफत शिलाई मशीन योजना, मोफत पिठाची गिरणी या योजनांचे अर्ज करायचे असतील तर तुम्ही पोस्टच्या खाली कमेंट सुद्धा करायची आहे, त्या ठिकाणी तुम्हाला पात्रता सुद्धा देणार आहे, कागदपत्रे देणार आहे। सोबतच याच्यामध्ये जेवढे पण निकष
घालण्यात आलेले आहेत तेवढे सर्व निकष त्या ठिकाणी देण्यात येणार आहे। आणि लाडक्या बहिणीसाठी जी शेवटची योजना आलेली आहे म्हणजेच तिसरी योजना ती म्हणजे मोफत डांगा मशीन योजना। बघा म्हणजे ज्या ठिकाणी आपण मसाला कुठून आणतो ती मशीन तुम्हाला राज्य सरकारकडून दिली जाणार आहे। बघा ज्या बहिणींचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असेल, ज्या बहिणींच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार नसेल त्याच बहिणींना राज्य सरकारकडून मोफत डांगा मशीन या योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये दिला जाणार आहे। तुम्हाला डांगा मशीन खरेदी करण्यासाठी 22,000 रुपये रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहे। बघा लाडक्या बहिणींनो महत्त्वपूर्ण अशा अपडेट आलेल्या होत्या, या सर्व अपडेट तुमच्यापर्यंत अगदी काटेकोर पद्धतीने पोहोचवलेले आहे। त्यामुळे जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।